कार्यक्रमाला सुरुवात करताय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. हे बघा, सर्व बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे. आपल्याकडे सोशल मीडिया बांधवांची टीम आहे. त्यांना या ठिकाणी नेट कमी पडत असल्यामुळे आपण सर्वांचे मोबाईल एरोप्लेन मोडवर टाकायचे सर्वांनी. एवढं सहकार्य करा, कारण त्यांना नेट कमी पडावे. फ्लॅश मोडवर फ्लॅश मोड. यानंतर फक्त शाहीर मनोदादाच्या जीवनावर रचलेले गीत फक्त सादर करतील.
तुम्ही आपल्या सोयीनुसार आपण बसून घ्या, तुम्ही कामं करू. शिस्त ही तुमची सत्याच्या पद्धती दिसणार. अजिबात कोणी बोलू नका, अजिबात बोलू नका. देश तालुक्यातील जमलेल्या सर्व तमाम बांधवांना माझा मानाचा देश. आपला मराठा आरक्षणाचा लढा शेवटी आपण सगळ्यांनी अंतिम टप्प्यात आणला. पण करा रेडी. आज राज्यात एक महत्वाचा संदेश केस तालुक्यातल्या बांधवांनी घातला. तो संदेश असा आहे, 2 वाजताची बैठक 8 वाजता सुरू झाली तरी एकही मराठा जागा नाही. यातूनच संदेश जातो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घेतलं पाहिजे जर सकाळपासून मराठे जर या मंगल कार्यालयात आणि या मैदानात उभा असतील आणि ते जर हलणार नसले तर यातून सरळ सरळ संदेश आरक्षण द्या, नसता तुमची सत्ता घालवल्याशिवाय मराठे हटणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचं नाव घ्यायचे, तुम्हाला बोलायची आमची इच्छाच नाही, पण आमचा नाविलाज आहे, या सत्तेवर तुम्ही बसला म्हणून आम्हाला नाव घ्यावं लागतं. नसता तुमचं नाव 100 पिढ्या तरी मराठ्यात तोंडावर घेणार नाही, पण आमचा नाविलाज. एवढा मोठा मराठ्यांचा जनसमुदाय असताना, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सुरू असताना शेत घरात शेतकरा बस हे चांगले चांगले देवेंद्र फडणवीस साहेबांना या एक नगरीतून पुन्हा सावध करतो. मराठा समाज आरक्षणाशिवाय बाजूला हटू शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही षडयंत्र न करता मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका. तुम्ही एकच धडाका धरलाय, तो म्हणजे मराठा समाजाच्या विरोधात षडयंत्र उभा करायचे. इकडची बरोबर कमी करायचे. काय तुम्हाला काय अर्थ नाही का? गप्प मारा नको, उभं राहायला लागलं खाली बसायला म्हणजे बाहेर जा. आरडा करू नका, इकडे ते आरडा करू नका. कारण हे लोक सकाळपासून येतो, सोपं नाही. स्वतःच्या लेकरांचे तळमळ आणि तळकळ घेऊन आलेले लोक याचे जाण असतो. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांवर चाललेलं षडयंत्र थांबवलं पाहिजे.
प्रत्येक वेळेस मी नाही चूक करत, मी खरं सांगतो नाही तुम्हाला. देवेंद्र फडणवीसांनी एक चाल रचली, मराठ्यांवरती आरोप करायचे किंवा मराठ्यांवरती षडयंत्र रचायचं आणि मराठ्यांचा म्हणून बदनाम करायचं, पण आरक्षण द्यायचं नाही. याने काय व्हायला लागलं, मराठे घाबरायला पण नाही लागले, खचायला पण नाही लागले. मराठे जास्त ताकदीने पेट्रोल उठायला लागले. रोज नवीन नवीन एक आमदार तो माझ्या विरोधात आणि माझ्या समाजाच्या विरोधात उठला. मराठा समाज एवढा येणार नाही. मी जर चुकीचं करत असलो तर समाज सरळ सांगतो चुकीचं आहे म्हणून, आणि जर तुम्ही चुकीचं करत असाल तर समाजाला माहिती सरकार चुकीचं आहे. आम्ही विरोधी पक्षाची बाजू घेत नाही आणि सत्ताधाऱ्यांची पण घेत नाही. जे सत्य आहे ते बोलणारा मला मराठा मायबाप. जर आमची चूक असेल तर मराठा समाज सरळ सांगतो चूक तुमची आहे. विरोधकाची जर चूक असली तर मराठा समाज सांगतो विरोधकाची चूक आहे, आणि सत्ताधाऱ्याची जर असली तर मराठा समाज सांगतो सत्ताधाऱ्याची. आम्ही कधीच जाणून बुजून आमचा मराठा समाज कोणावरती आरोप करत नाही. पण तुमचं जे रोजचं एक काम चाललंय, हे बसा रे बसा बसा, मला काही कळा नको, बसा बसा ना, उभा राहायचं का तुम्हाला म्हणतो ना. आपण एवढं ऐकायचं एकमेकाचं, आपण गरीबातला गरीब, भिकारीतला भिकारी, श्रीमंतातला श्रीमंत, बस मला तरी टेका द्यायचं. लोकांना असं वाटलं पाहिजे की ही जातच बेकार आहे. एवढी मराठ्याची जाती एक झाली की एकमेकाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. तुम्हाला खरं सांगतो आरडा बंगा, मला फक्त तुमच्याशी गद्दारी करायची नाही. मला मराठ्यांची एकूण कायम जिवंत ठेवायची म्हणून सगळ्या दुश्मनाने अंगावर घ्यायचा. मला त्यांचं न ऐकल्यामुळं कधीही ते मारू शकते किंवा मला उपोषणामुळे सुद्धा मरण येऊ शकते, या वाईट असून सुद्धा मी हटत नाही. का तर माझा समाज कधी नव्हे ते आता हे झाला आणि आता तिथे इतकं ऐका, एकमेकाचं इतकं ऐका. अपमान झाला तरी फसवा. एकमेकाच्या विरोधात आपली शक्ती वाया घालणार. देवेंद्र फडणवीस जसं मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्या अंगावरती घालायला लागलाय, म्हणजे आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचं काम देवेंद्र फडणवीस सुरू केलं. पण काय असतं, एक सत्तेची मस्ती असते आणि त्या मस्तीच्या जोरावरती माणसाला समाज नाही दिसत, नेता आणि पक्ष दिसतो. कारण त्याची बाप जातीला मानलेलं नसतं, स्वतःच्या मुलाला किंवा जातीला त्याने बाप मानलेलं नसतं, तर पक्षाला नेत्याला बाप मानलेला असतं. त्यामुळे त्याला समोर काहीच दिसत नाही. त्याला फक्त एकच दिसतं, त्याचा पक्ष आणि त्याचा नेता आणि त्यांनी कमावलेली संपत्ती टिकवायची. समाज मेला तरी चालत, ही त्याची भूमिका असते. पण आपण इतकं परिपक्व विचाराने व्हायचं, आपण एकमेकाच्या विरोधात शक्ती वापरायची नाही आणि एकमेकाच्या अंगावर जाऊन आपली शक्ती वायाला पण नाही घालायची. कारण आपल्या शक्तीचा उपयोग आपल्या विरुद्ध आपल्यावर आणणारे संकट त्याच्या विरोधात वापरायचे. हे मात्र मराठ्याने फक्त लक्षात असू द्या. आपली शक्ती आपल्या विरोधात घालायची नाही आणि आपली ताकद आपल्या समाजाला सहकार्य करून आपली धूम द्यायची. एकमेकाचा दुःख वाटून घ्यायचा, एकमेकाच्या सुखात दुःखात दोन्हीकडे मराठ्याने सामील व्हायचं. त्याचं कारण सांगतो, मी तळतळीन आणि तळमळीनं बोलतोय तुमच्याशी. आपल्यावरती जाणून बुजून षडयंत्र रचले जाते की आपला समाज मोठा होऊ नये म्हणून. त्याचं तर आता कळालंय, आता खरं का माहीत नाही. ते नाव घेतलं म्हणून नसता त्याचा आता तुम्हाला काय सांगू.
मला आता भुळेजवळ आलेली बातमी कळाली. आपल्या मराठा समाजाचं पौष्टिकतेनं काम करणाऱ्या एका पोराला अपहरण करून त्याने मिळालं मरणाचा हल्ला असं मला कळालं. आता ते खरं आहे खोटं आहे मी फक्त माहिती घेतल्याशिवाय सांगत नाही. पण त्या लेकराला मारल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आलं असणार आहे, त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं असणार आहे, त्याच्या बायकोच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं असणार आहे, त्याच्या लेकराच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं असणार आहे. जर तसं झालं तर त्या डोळ्यातल्या पाण्याचा हिशोब होणार. तुमच्याही घरातल्या डोळ्यात पाणी आलं, तुमच्या सुद्धा घरातल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय मला ठेकत नाही बसणार. तुला आणखी तरी सांगतो तुम्ही ट्राय जर का मराठ्याचा माथा बिघाडा ना तुला इतकं भयानक असेल मराठी की तुझ्या 10 पिढ्यात कुणी बघितलं नसेल. जर त्या खरं असेल तर त्या सोलापूरच्या मान्य एसपी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना या केस नजरेतूनच सांगतो. जर आमच्या मराठा बांधवाच्या त्या लेकरांना जर कोणी हात त्याच्यावर उचलला असता ताबडतोब त्यांच्यावरती अपहरणाचे आणि 307चे गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाका. देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांगतो तुम्ही आमच्या अंगावरती त्याला घातलाय. जर त्या पोराची चौकशी होऊन त्याला अटक नाही केलं तर मी त्या पोराच्या डोळ्यातल्या पाण्याचा बदला म्हणून तुमचं प्रोत्साहन घातल्याशिवाय सांगतो. तुम्ही आणखी तरी नीट राहा. मराठ्याने आणखी संयम सोडलेला नाही. मराठ्यांच्या पोराच्या डोळ्यात रक्त उतरलेलं आहे. मराठ्यांच्या पोराला अन्याय सहन होत नाही. देवेंद्र फडणवीसचा त्यांनी एक आमदार आमच्या विरोधात उठवलाय. मराठ्यांच्या पोराला ते भगवत नाही हे देवेंद्र फडणवीस आहे. मी या समाजाला मायबाप मानलाय आणि त्यांचा मुलगा म्हणून या समाजाला प्रत्येक वेळेस सांगतो मी संयम धरा शांत राहा. म्हणून हे मराठ्यांच्या पोरं शांत आहे. जर काही बिघडले तर यांनी सगळ्या जेवढ्या शाही होत्या तेवढ्या पळून लावलेल्या. आजचे पार झेडे ठोकणारे आवाज ही मराठ्यांचे. जर का मराठ्यांच्या पोराचा संयम सुटला या आमदार भंगार हे तर सोडूनच द्या पण तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात हे मराठ्याला उद्या नाही. मी तळमळीला सांगतोय त्याला हिशोब तर त्याच्यात तिथं जाणार इथून नाही त्याच्यात तिथं जाणार आणि त्याच्यात तिथे दबे किंवा विभाग रामून राम नाही आणणार त्याच्यात तिथं येणार तिथं घुमली बैठक होणार आणि तुम्हाला कापीणार आहे ना तुकडे तुकडे करणार म्हणला काय मावा आहे तू होतो कोणतरी होतं म्हणा त्याचा त्याला नाव सांगताना त्याचं कोण होत कोणाला नाही. एखाद्याचा कुणाला मामा म्हणतो देऊ कुणीतरी असं तर आमचं सैन्यात राहिलं तर आमच्या आवड वाढ आहे. कुणातरी वाढ गेला असं कुठे धरून कुणाशी वचवत करायची सवय यो भाषणात म्हणतो त्या दिवशी रक्ताचे पाठवाची आणि तुकडे तुकडे करून मराठी अरे तुकडे तुकडे करून म्हणणार त्या आमच्या तिथल्या रावसाहेब दादाने एका पोराला हल्लो तुकडीचं दांडे हल्लो त्याचा हिशोब होणार म्हणलं गेले. जर का त्या पोराला मार लागलेला असतं मला आता संध्याकाळपर्यंत माहिती कळाली त्या पोराच्या डोळ्याला पाणी आलेल्याचा बंदा होणार म्हणजे होणार. तो राजकीय करिअरमधून सापडो त्या पोराचा एका एका काठीचा एका चापीचा बंदा घेतला. मला एक कळत नाही त्याला वाटत असं द्यायचं ते आमदारकी दे त्याच्या पलीकडे काय देवेंद्र फडणवीस सांगितलं ना घ्या करून त्याला माहीतच नाही मराठी
तो साम्राज्य सुद्धा संपलेलं असते परत फेकायला लागत असते केळं ऐकायला. आमच्या आकुलच्या त्या शेजारी घ्या आकुलतीचा जागा ही केळं गाडी गेली. तुला आणखी मी सांगतो केस मधून खूप खोलात जाऊ नको. देवेंद्र फडणवीस ऐकून ते पडणं हरणं ते लांब आहे, ते भगवान केलंय लांब आहे तू. पण त्याचा ऐकून जर मराठ्यावर खूनच झाली आणि तुझा एकाएकाला मारायला लागला आणि मराठ्याचे जर मागे भडकाच्या राज्यातले तू तो उभा राहणारच नाही. मराठ्या तुला कवा निवडून येऊन देणार नाही तर तुला तुला देवेंद्र फडणवीसचा सोपा साफ करून टाकणार. आता ते खरं आहे का खोटं मला माहित नाही, पण मी त्याची डिटेल माहिती घेतो आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा त्याचं लक्ष घालावं. त्याच्यात दोनही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घालावं. आणि एसपी साहेबांना जाहीर सांगतो, मराठ्यांना उठायच्या आत तुम्ही त्या पोराला न्याय देऊन ते समोरचे कोण येतात काय त्यांना सगळ्यांना टाका. आणि जर तुम्ही त्याला न्याय नाही दिला तर त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी, त्याच्या आईच्या डोळ्यात, बापाच्या डोळ्यात आलेलं पाणी याचा हिशोब आम्ही मराठी करणार. तुला राजकारणातून काय तसं मिळणार आणि तुला जे वाटतं तुझं साम्राज्य त्या रावणासारखं त्याच्याजवळ तर झोपायला सोनं, खायला सोनं, लंका सोन्याची, शेवटी काहीच नाही राहिलं. एकटंच शिकत होतं गव्हर्नमेंट. त्याला ती हनुमानांकडे धरून आपली इथं गर्वाचं घर खाली होतं. नियतीला माच मान्य नाही, नियतीला माच हे मान्य नाही. भिजुरी गद्दारी नियतीला मान्य नाही. जाऊ द्या, तो मला बोलायचंच नव्हतं कारण तो असं किती आले किती काय विषय काढला म्हणून याच्यासाठी तुम्हाला काय सांगावं. दिवसा श्रीमंताचं हवा करायचे काम गरीबाच्या हातात. सगळ्याच हवा करायला जातात. तुम्हाला आता मी नाव सांगत चांगलं नाव सांगू, पण तुम्ही तुमचं येऊन बघा. निवास घरा गाडी बसत दारात निवास आहे. तुम्ही थोडंसं धावण्याला हळू घेऊन आला. आज ते नवीन मित्राची 4 लोक मध्ये करतो मला आधी बोलून द्या. मला बोलायला माझं आहे काय नाही मला तिथं तसं आता आमचं काय नाही मराठी ह्यामध्ये भोगाच करणार आहे. आणि तुम्हाला सांगतो माय मावळे हो इकडं माय मावळे बसतात. जर आपल्याला एकाला आरक्षण नाही दिलं तर एक शेताला मी भावना तुमच्या ताकदीवर राहणार. तुमच्या कष्टाची करण्याची जबाबदारी म्हणून आणून माझी. मला कोणत्या आमदाराला पाडायचं नाही, कोणत्या मंत्र्याला पाडायचं नाही, कोणत्या खासदाराला पाडायचं नाही, पण माझ्या जातीला नाही दिलं, माझ्या समाजाच्या
मला माझ्या जातीपेक्षा मोठं कोणी नाही, मी कोणाला मानती नाही आणि मी एवढा कट्टर आहे म्हणून तुम्ही सकाळपासून बसून कारण तुम्हीच माझी शक्ती आहे, तुम्हीच माझा बळ आहे. मला तुमची शक्ती व्हायला जाऊ द्यायची नाही. भोरच्या पाठीमागे एक गाव होतं. हिंगोली जिल्ह्यातून एक मोटरसायकलवरती माणूस येत होता आणि त्याच्यासोबत त्याची मुलगी होती. त्याने सांगितलं आमचं सर्वस्व सगळं तुम्ही आहे. त्याचं कारण असं आहे की माझी मुलगी या पूर्वी प्रमाणपत्रामुळे MBBS ला लागली. आमच्या घराची सगळी दरिद्री नसता मनाचा कर्ज माझ्यावर झालं होतं शिक्षणाचं. माय बापू तुम्हाला सांगतो या आमदारांना आणि या मंत्र्यांना खूप प्रॉपर्टी हाल तुमचे आणि माझे, माझ्या गोरगरीब मराठीचे आपले लेकरं मोठे होऊ द्या. हे ऐकल्याच्या नंतर ते शब्द बोलण्याचे खूप आनंद होतो. एक मुलगा भेटला गावाने सांगायला मला इथं तुमच्या आंबेजोगाईच्या आणि याच्यामध्ये भेटला. त्याने सांगितलं माझ्या भाच्याला नोकरी लागली तरी भाच्याला कोणाचा मुलाचा त्या प्रमाणपत्रावर आरक्षण हे बघायचं आणि या आमदाराला आणि आपल्याला विरोध करणारा नेमकं हेच होऊ द्यायचं नाही. मराठ्यांचे पोरं अधिकारी झालेले त्यांना बघवत नाही. कारण मराठा जर एकदा प्रशासनात घुसला अधिकार जर त्याच्या हातात आले तर हा मराठा बरोबर ताकदवान बनणार. हे बघा राजकारण ही आपली शक्ती नाही. आमदार 5 वर्षासाठी होणार तुम्ही, दुसऱ्या बाजूला कोणाला मिळणं होईल का नाही. आपल्या खेड जिल्ह्यातले काही आमदार भाषण करताना असं म्हणते कोण करतील नाही घ्यावा म्हणजे इतके हाल आहे. हे राजकारण आपल्या आयुष्याचं नाही. आपल्या लेकराला आयुष्याची नोकरी ही आयुष्याचं तुमचा दागिना, तुमची शान, तुमच्या पिढ्याला पार ते होणार. तुमच्या लेकराच्या खांद्यावरती संसाराची जबाबदारी, आई बापाची जबाबदारी, आजी आजोबाची जबाबदारी, त्याच्या स्वतःच्या मुलाची जबाबदारी, नातवांची भावांची बहिणीची जबाबदारी तुमच्या मुलांवरती. तुम्ही फक्त सगळ्यांना भान देणं गरजेचं. तुमच्या त्या लेकराला जर आयुष्यात तुम्ही अधिकारी बनवलं, त्याला उच्च शिक्षण दिलं तर म्हातारपणाला आणि आपल्या प्रतिष्ठेला दोन्हीला हे आधाराची साठी आपला लेख किंवा आपली पोरगी आहे. तिला मोठं बनवायचं बघा. तुम्ही सगळ्या चुका केल्या आयुष्यात. तुम्ही आयुष्यात काम करताना सगळ्या चुका केल्या. मी भाजपचा, मी काँग्रेसचा, मी राष्ट्रवादीचा, मी शिवसेनेचा, मी आता नाद आहे काय नाद आहे तो तुमचे लेखक तुम्ही स्वतः दरिद्री बनवले. तुमचा अभ्यास